lecture we have seen about the measurement of lengths. And in this we have seen about parallax method. Now next quantity, fundamental quantity, that is mass. We have to consider measurement of mass. When we measure mass at this time, generally SI unit of mass is kilogram and CGS unit is gram. अशा पद्धतीनं किलोग्रॅम आणि ग्रॅम असे SI सिस्टीम आणि CGS सिस्टीममध्ये याचे युनिट्स आहेत. तर याचं मेजरमेंट कशा पद्धतीने केलं जातं? आता 1 ग्रॅम असेल, 10 ग्रॅम असेल, परत 100 ग्रॅम असेल, 50 ग्रॅम असेल, 500 ग्रॅम असेल, 1 किलो असेल, 1 किलो असेल, याचे सर्व मेजरमेंट्स आपण तराजूच्या सहाय्याने करतो किंवा सध्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटसुद्धा वजन मोजण्यासाठी आहेत, त्याच्या सहाय्याने मोजतो आपण. तर हे CGS मधलं युनिट झालं, हे MKS मधलं झालं. याच्यापेक्षा मोठे म्हणजे 1 ग्रॅमपासून समजा 1 किलो, 10 किलो, 100 किलो असे वेगवेगळ्या प्रकारची वजनं मोजण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरतात. तराजू असेल, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स असेल, समजा एखाद्या व्हेइकलचं वजन असेल किंवा कारखान्याला ऊस घालतात त्याचं वजन असेल तर त्यासाठी वजन काटा वेगळा असतो. असे अनेक प्रकारची वजनं मोजण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स या ठिकाणी वापरलेल्या असतात. तर आपल्यासमोर प्रश्न असा येतो की समजा प्लॅनेटचं मास मोजायचं आहे, कसं मोजायचं? किंवा मायक्रो पार्टिकल, 1 ग्रॅमपेक्षा जे लहान पार्टिकल्स आहेत, समजा ॲटम्स मॉलिक्युल्स आहेत, यांचं मास कसं मोजायचं? हा प्रश्न आहे. 1 ग्रॅम ते 5, 10, 15, 20, 100 किलो, 200 किलो इथंपर्यंत हे आपणाला रेग्युलर वापरामध्ये आपणाला माहीत आहे सर्व. पण मास ऑफ प्लॅनेट मोजायचं आहे, कसं मोजायचं? आणि मास ऑफ ॲटम्स मॉलिक्युल्स मोजायचं आहे, कसं मोजायचं? तर त्यासाठी पहा, मास ऑफ प्लॅनेटसारख्या मोठ्या ज्या वस्तू आहेत किंवा या ठिकाणी समजा अर्थ आहे, तर असे एवढ्या मोठी जर असेल तर कसं मोजायचं? त्यासाठी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा आहे. आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 पार्टिकल्स किंवा एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. असा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. ह्या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये F इज इक्वल टू GMM डिवायडेड बाय R². कुठलाही पार्टिकल असेल तर त्यांचे मासेस, एकाचं M असेल, दुसऱ्याचं स्मॉल m असेल, त्यांच्यामधलं अंतर स्मॉल r असेल, तर असं इक्वेशन असतं. आता इथं मी स्मॉल r आणि इथं कॅपिटल R का वापरला आहे? तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्या सिलेबसमध्ये हा शक्यतो कशाला वापरलेला आहे? अर्थ सरफेस किंवा अर्थ एक बॉडी आणि दुसरी कुठलीही दुसरं प्लॅनेट असेल, कुठलाही ऑब्जेक्ट असेल, त्याला स्मॉल m कन्सिडर केलं आहे. आणि अर्थ जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा R कॅपिटल म्हणजे रॅडियस ऑफ द अर्थ. रॅडियस ऑफ द अर्थ म्हणजे कसं? पहा, अर्थच्या बाबतीत विचार केला तर या ठिकाणी हा सेंटर आहे. एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर असेल, याचं मास m असेल, अर्थचं मास कॅपिटल M असेल, तर हे mm झालं, हा जी कॉन्स्टंट आहे. आणि हे R जे आहे ना, रॅडियस ऑफ द अर्थ, हे काय आहे? या 2 ऑब्जेक्टमधलं अंतर. आता 2 ऑब्जेक्टमधलं अंतर म्हटल्यानंतर काही जणांना असं वाटेल की या अर्थ सरफेसवरती ऑब्जेक्ट आहे. उदाहरणार्थ आपण अर्थ सरफेसवर उभा आहे, अर्थ आणि आपल्यामध्ये अंतर किती आहे? काही जणांना वाटेल 0 आहे. आपण बरोबर सरफेसवर उभा आहे अर्थच्या, तेव्हा 0 अंतर वाटत असेल काही जणांना, पण अंतर तसं मोजायचं नसतं.
दोन ऑब्जेक्टच्या मधलं अंतर जे असतं ते मोजताना दोन ऑब्जेक्टचे सेंटर, या ऑब्जेक्टचं सेंटर आणि या ऑब्जेक्टचं सेंटर, सेंटर टू सेंटर अंतर मोजायचं असतं. आणि अर्थ सरफेसवरचा एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याचं हे अंतर अतिशय कमी आहे, निग्लिजिबल आहे रॅडियस ऑफ द अर्थच्या कंपॅरिझननी. कारण अर्थची रॅडियस किती आहे? 6400 किलोमीटर. या 6400 किलोमीटरच्या अंतराचा मानानं विचार केला तर समजा हे यम म्हणजे आपण आहे, तर आपला सेंटर आणि तिथून अर्थपर्यंतचं अंतर म्हणजे हे किती आहे? निग्लिजिबल आहे. म्हणून हे कन्सिडर केलं जातं फक्त आर. म्हणून फॉर्म्युला असा आहे, या फॉर्म्युल्यावरून कुठलीही मोठी वस्तू असो त्या वस्तूचं मास कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला. कारण का? हा फोर्स आहे, हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा कॅपिटल जी जो आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 SI युनिट, हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. हा बदलत नाही, कॉन्स्टंट असतो. रेडियस ऑफ द अर्थ कॉन्स्टंट आहे 6400 किलोमीटर. परत हे दोन मासेस आहेत, या दोन्हीपैकी एकाचं मास आपल्याला माहीत असेल. समजा अर्थ सरफेसवर ठेवलेलं मास आहे, स्मॉल एम माहीत असेल, कॅपिटल एम काढता येतं, मास ऑफ द अर्थ काढता येते. असे कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील त्यापैकी एकाचं मास माहीत असेल, दुसऱ्याचं मास आपल्याला या फॉर्म्युल्यानं काढता येतं. हे झालं. सर्वात मोठी वस्तू असेल तर मास कसं मोजायचं. आता लहान वस्तू असेल तर ॲटम मॉलिक्यूल असतील तर कसं मोजायचं. त्यासाठी ॲटॉमिक मास स्पेक्ट्रोग्राफ असं इन्स्ट्रुमेंट आहे. ते इन्स्ट्रुमेंट काय आहे पहा, ज्या रेजचे किंवा ज्या पार्टिकलचे आपणाला या ठिकाणी मास मोजायचा आहे ते पार्टिकलचा सोर्स जिथं असेल तिथून या ठिकाणी अशा पद्धतीनं हे पार्टिकल्स इमिट होतात. आणि ॲटॉमिक मास स्पेक्ट्रोग्राफमध्ये या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं जातं. मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड, जर हा पॉझिटिव्ह पार्टिकल असेल तर निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो, जर हा निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतो. आणि मग त्याच्यामुळं या ठिकाणी काय होतं पहा, जेव्हा अट्रॅक्शन होईल तेव्हा या फील्डमध्ये पार्टिकल आला की त्याला जी मोशन आहे ती या ठिकाणी हा पॉझिटिव्ह असेल तर याचं अट्रॅक्शन असं होईल पहा, या पद्धतीनं निगेटिव्हकडं. आणि चार्जलेस असेल तर सरळ जाईल. मग या ठिकाणी याच्यावरून मास कसं मिळवतात तर हा पार्टिकल हा जो टर्न घेतोय ना याची रॅडियस, हे रॅडियस किती येते, हे रॅडियस ऑफ कर्व्हेचर, हे रॅडियस ऑफ कर्व्हेचर आणि त्या पार्टिकलचं मास याचं रिलेशन आहे. त्या रिलेशनमध्ये रॅडियसची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर आपणाला त्या ॲटमचं, मॉलिक्युलचं, न्यूट्रॉनचं, प्रोटॉनचं जे काही इलेमेंटरी पार्टिकल, अल्फा पार्टिकल असतील, कुठलेही इलेमेंटरी पार्टिकल असतील तर त्याचं मास आपणाला कॅल्क्युलेट करता येतं. हे झालं अतिशय स्मॉल पार्टिकल असेल तर त्याचा मास मोजण्यासाठी. आणि हे अतिशय स्मॉल जे आहे ते ॲटॉमिक मास युनिट याच्यामध्ये मोजलं जातं. आणि मग हे ॲटॉमिक मास युनिट आणि किलोग्रॅम याचं रिलेशन काय आहे तर 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम, हे त्याचं रिलेशन आहे. म्हणजे मास मेजर करण्यासाठी अतिशय एलिमेंटरी पार्टिकल असेल, प्लॅनेटसारखा मोठा पार्टिकल असेल, कुठलंही मास या ठिकाणी कशा पद्धतीने मोजायचं हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता याच्यानंतर आणखी एक फिजिकल क्वांटिटी आहे, कुठली? टाइम. मेजरमेंट. मेजरमेंट ऑफ टाइम. तर मेजरमेंट ऑफ टाइम, टाइम कसा मोजायचा तर टाइमामध्ये आपल्याला माहीत असणारं कसं पहा, 1 सेकंद माहीत आहे आपल्याला, 1 मिनिट माहीत आहे आपल्याला, 1 आवर
नंतर 1 डे, डे सुद्धा काय आहे, टाइमच आहे, एक दिवस. किंवा 1 इयर, 1 इयर हा टाइमच आहे. 10 वर्ष, 50 वर्ष हा टाइमच आहे. हे अशा प्रकारचे टाइम आहेत. हे टाइम मोजायचे कसे, आणि हे मोजत असताना प्रत्येकाचा मिनिंग कशा पद्धतीनं आहे, 1 सेकंद म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी विचार करूया आपण. हे 60 सेकंद जे असतात त्याला आपण 1 मिनिट म्हणतो. 60 मिनिट असतात त्याला काय म्हणतो आपण, 1 आवर म्हणतो. आणि या ठिकाणी 24 तास असतील तर त्याला काय म्हणतो आपण, 1 डे म्हणतो. असे 365 दिवस असतील त्याला 1 इयर म्हणतो, 1 इयर म्हणतो. हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, सोयीसाठी असं रिलेशन आपण तयार केलेलं आहे. असं 1 वर्ष, 10 वर्ष असं वाढत जाईल. तर सर्वात कमी काय आहे, सेकंद आहे. या सेकंदाचं रिलेशन आपण पाहूया. सेकंदाबद्दल माहिती घेऊया आपण. तर सेकंदाचं कसं आहे पहा. ते पाहण्याच्या अगोदर, सेकंद म्हणजे काय पाहण्याच्या अगोदर डे, डेजचा विचार करूया. एका दिवसामध्ये तास किती असतात, 24 तास. 24 तास झाले. मिनटं काढायची म्हटलं तर किती होतील, इंटू 60 करायचं. आणि सेकंद काढायचं म्हटलं तर किती होतील, इंटू 60 करायचं. एक दिवस म्हणजे एवढे सेकंद असतात. हे एवढे सेकंद म्हणजे किती, 86400 एवढे सेकंद होतात. एवढे सेकंद होतात एका दिवसाचे. एवढे सेकंद, एका दिवसाला आणखी एक नाव आहे पहा. कारण सकाळी दिवस उगवतो, संध्याकाळी दिवस मावळतो, हा दिवस झाला. जेवढा वेळ दिवस असतो तेवढाच वेळ अप्रॉक्सिमेटली काय असतं, रात्र असते. थोडंसं रात्र दिवस लहान मोठी हे ऋतुमानानुसार बदल होतो. पण एक दिवस आणि एक रात्र मिळून त्याला आपण काय म्हणतो, 1 डे. दिवस म्हणजे उजेड असणारा आणि अंधार असतो तो हाफ पार्ट मिळून ह्याला नाव दोन्हीला काय आहे, तर 1 डे आपण रेग्युलर वापरतो, त्याला सोलार डे म्हणतात. सोलार डे, हे सोलार डे याचा अर्थ काय, एक दिवस आणि एक रात्र मिळून त्याला सोलार डे म्हणतो. आणि एका सोलार डेचे सेकंद किती असतात, 86400. 1 डिवायडेड बाय 86400 ही जी टर्म आहे, म्हणजे एवढ्या सेकंदामधला एक पार्ट त्याला आपण काय म्हणतो, 1 सेकंद म्हणतो. एवढा पार्ट, सोलार डेचा एवढा पार्ट म्हणजे काय, 1 सेकंद. हा एक पार्ट झाला. किंवा 1 सेकंद म्हणजे आणखी एक टर्म आहे समजण्यासाठी. काय आहे, तर सेसियम 12 हा एक इलेमेंट आहे. याच्या 2 ट्रान्झिशन स्टेट आहेत. याच्या एका ट्रान्झिशन स्टेट पासून दुसऱ्या ट्रान्झिशन स्टेटला जात असताना याचे व्हायब्रेशन्स होतात. ते व्हायब्रेशन्स किती आहेत पहा, 91, 92, 63, 17, 70. हे मोबाईल नंबर सारखं 8 अंकी आहे पहा. एवढे व्हायब्रेशन्स. म्हणजे मी काय म्हणतोय लक्षात आलं का पहा, सेसियम 12 हे एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असताना जेव्हा एवढे व्हायब्रेशन होतात तेव्हा एवढ्या व्हायब्रेशनला जो वेळ लागतो त्याला 1 सेकंद म्हणतात. म्हणजे 1 सेकंदचा अर्थ 2 पद्धतीने सांगितला पहा मी. सोलार डेच्या 1/86400 पट जेवढा पार्ट होतो त्याला 1 सेकंद म्हणतो आपण. किंवा सेसियम 12 एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असताना त्याचे व्हायब्रेशन्स एवढे होत असतील, या व्हायब्रेशनला लागणारा वेळ म्हणजे किती, 1 सेकंद. तर अशा पद्धतीनं हे सेकंदचा मिनिंग आहे. आणि मग सर्वात
1 सेकंदापासून आपण घड्याळामध्ये किंवा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक घड्याळसुद्धा असतं, त्याच्यामध्ये मायक्रो सेकंदसुद्धा मोजू शकतो, सेकंद मोजू शकतो, मिनिट मोजू शकतो, आवर्स मोजू शकतो. तर अशा पद्धतीने हे झालं मेजरमेंट ऑफ टाईम. तर आपल्याला सिलेबसमध्ये ह्या 3च क्वांटिटी मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास आणि मेजरमेंट ऑफ टाईम म्हणजे या टॉपिकमधला युनिट्स अँड मेजरमेंट्समधले एकूण जे 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट युनिटचा आहे, तो या ठिकाणी संपलेला आहे. दुसरा पार्ट डायमेन्शनचा आहे. तिसरा पार्ट एररचा आहे. तर पहिला पार्ट या टॉपिकमधला युनिटचा पहिला पार्ट जो आहे तो या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पुढच्या पिरियडला आपण या ठिकाणी पुढचा पार्ट जो आहे कुठला की डायमेन्शन्स, तो पार्ट आपण चालू करूया.